अचानक म्हणजे आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेने ज्या विमान कंपनीवर बंदी घातली होती, नेमक्या त्या विमान कंपनी जे 1 वर्षापूर्वीच बंदी घातलेले आहे, असं विमान दादांना न्यायला कसं आलं? विशेष म्हणजे त्या विमानाचे जे पायलट होते, जे नियोजित होते, ते 2 नियोजित पायलट अचानक बदलले का बरं गेले आणि नवीनच पायलट कसे आले? असे नवीन पायलट की ज्या पायलटला 2 ते 4 वेळा त्याने अल्कोहोलिक असल्यामुळे त्याला डिसमिस केलेले, की ते म्हणतात की बॉडी जळून खाक झाली, मग कागद कसा जळाला नाही? एरवी दादा ज्या कुठल्या विमानात किंवा हेलिकॉप्टर मध्ये किंवा गाडीत प्रवास करत असतील, दादांच्या सोबत किमान एखादा ओएसडी, एखादा पीएस, एखादा दुसरा कार्यकर्ता तरी बसलेलाच असतो. त्या दिवशी दादांच्या सोबत एकही दादांच्या सोबत वावरणारा एकही कार्यकर्ता का नव्हता? ऍक्सिडेंट का झाला तर विजिबिलिटी नव्हती. विजिबिलिटी नव्हती म्हणजे खूप धुकं होतं आणि धुक्यामध्ये दिसत नव्हतं समोरचं काही. धुकं नोव्हेंबर मध्ये, डिसेंबर मध्ये असू शकतं, धुकं पावसाळ्यात असू शकतं, धुकं जानेवारी संपताना फेब्रुवारी उन्हाचा चटका लागायला लागलाय, अशा वातावरणात धुकं कसं असेल? आणि जर धुकं आहे असं म्हणावं तर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच्या सीसीटीव्ही मध्ये दादांचं विमान घिरट्या घालताना स्पष्ट कसं दिसतं? आपण चिंतेत आहोत, आपण दुःखात आहोत आणि दादांचा पक्ष बळकावणारे ते पटेल तटकरे मात्र तिकडं भाजप सोबत मांडवली करतायत आणि भाजपचे फडणवीस सांगतात, नाही नाही मला विचारलं असतं की तू कोण, गावकी का भावकी? याचा अर्थ आम्हाला 100% खात्री वाटते की दादांचा घातपात झालाय का आणि त्या घातपाताची चौकशी झाली पाहिजे. आपण घातपाताची चौकशी झाली पाहिजे आणि हे प्रश्न विचारतोय ते आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेला. आपण एजन्सीला प्रश्न विचारतोय, एजन्सीला आपण म्हणतोय की याची चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे आणि चिडून उत्तर कोण देत आहे आपल्याला? उत्तर देत आहेत सगळे भाजपचे लोक. दादा हो 28 तारखेला आपल्या कोणाच्याही मनात नसताना, ध्यानात नसताना, आपल्या कल्पनेत नसताना अचानक आपल्या टीव्हीवर बातमी ब्लिंक व्हायला लागते. आधी ऍक्सिडेंट झाला म्हणतात, आपण गोंधळून जातो, गाडीचा झाला, विमानाचा झाला की हेलिकॉप्टरचा झाला, आपल्याला माहित नाही. मग काही लोक जखमी झाले म्हणतात, मग आपल्याला कळत नाही की अचानक दादा बरोबर आहे, मग आपल्याला कळत नाही की अचानक किती लोक जखमी झालेली आहेत. मग आपल्याला सांगितलं जातं की नाही हॉस्पिटलला नेलंय आणि मग अचानक बातमी येते की नाही दादा आता राहिलेले आहेत. पण काही प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात आणि त्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही. त्यातला प्रश्न क्रमांक 1 असा की विमानाचा जर अपघात झाला, दादा त्या विमानात होते, तर दादा विमानात बसण्यासाठी विमानतळावर येताना दादा नेमके कोणत्या गाडीने आले होते? दादाला नेमकं कोण कोण सोडायला आलं होतं? एरवी दादा ज्या कुठल्या विमानात किंवा हेलिकॉप्टर मध्ये किंवा गाडीत प्रवास करत असतील, दादांच्या सोबत किमान एखादा ओएसडी, एखादा पीएस, एखादा दुसरा कार्यकर्ता तरी बसलेलाच असतो. त्या दिवशी दादांच्या सोबत एकही दादांच्या सोबत वावरणारा एकही कार्यकर्ता का नव्हता? या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालं नाही. आधी म्हटले गेले दादा नको ना काही करू, हे राजा अरे नको काही करू, अरे मी फर्स्ट गिअर वर आहे ना दादा, मी काळजी करू नको, मी सिंगल टॉप पण डबल टॉप टाकणार आहे, काय काळजी करू, काहीतरी महत्वाचं चाललं. त्याला असं वाटायला लागले की काय आपल्याला जगदीश पाटलाला पैसे तो दिलेत बाबा, आपण आज कसा आवाज करायला लागला, आता आपल्या काहीतरी साऊंड बॉक्स मध्ये काहीतरी फॉल्ट आहे की वाटायला त्याला. काही काळजी करू नको, का तुझ्या साऊंड बॉक्स एकदम चांगले आहेत, काय टेन्शन. हा मी असं म्हणत होते की सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती गाडी किंवा दादा उतरताना वगैरे काही दिसत नाही. ते म्हणाले की 6 लोक होते, मग 5च डेड बॉडी कशा मिळाल्या? ते म्हणाले की घड्याळावरून ओळखलं गेलं, मग घड्याळ कुठं आहे? अचानक म्हणजे आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेने ज्या विमान कंपनीवर बंदी घातली होती, नेमक्या त्या विमान कंपनी जे 1 वर्षापूर्वीच बंदी घातलेले आहे, असं विमान दादांना न्यायला कसं आलं? आणि दादांसारखा हेल्थ कॉन्शियस माणूस असं हलगर्जीपणा करूच शकत नाही, दादा त्या विमानात बसलेच कसं काय? विशेष म्हणजे त्या विमानाचे जे पायलट होते, जे नियोजित होते, ते 2 नियोजित पायलट अचानक बदलले का बरं गेले आणि नवीनच पायलट कसे आले? असे नवीन पायलट की ज्या पायलटला 2 ते 4 वेळा त्याने अल्कोहोलिक असल्यामुळे त्याला डिसमिस केलेलं होतं. असा पायलट कसा काय आला तिथे? विशेष की ते म्हणतात की बॉडी जळून खाक झाली, मग कागद कसा जळाला नाही? बरं त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की विजिबिलिटी नव्हती. ऍक्सिडेंट का झाला तर विजिबिलिटी नव्हती. विजिबिलिटी नव्हती म्हणजे खूप धुकं होतं आणि धुक्यामध्ये दिसत नव्हतं समोरचं काही. धुकं नोव्हेंबर मध्ये, डिसेंबर मध्ये असू शकतं, धुकं पावसाळ्यात असू शकतं, धुकं जानेवारी संपताना फेब्रुवारी उन्हाचा चटका लागायला लागलाय, अशा वातावरणात धुकं कसं असेल? आणि जर धुकं आहे असं म्हणावं तर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच्या सीसीटीव्ही मध्ये दादांचं विमान घिरट्या घालताना स्पष्ट कसं दिसतं? याचा अर्थ आम्हाला 100% खात्री वाटते की दादांचा घातपात झालाय का आणि त्या घातपाताची चौकशी झाली पाहिजे. आपण घातपाताची चौकशी झाली पाहिजे आणि हे प्रश्न विचारतोय ते आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेला. आपण एजन्सीला प्रश्न विचारतोय, एजन्सीला आपण म्हणतोय की याची चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे आणि चिडून उत्तर कोण देत आहे आपल्याला? उत्तर देत आहेत सगळे भाजपचे लोक. मगाशी जे म्हटले ना जगदीश पाटील की आपल्याला कमळ खुडून काढायचे, का खुडून काढायचे? तर दिल्ली पासून गल्लीपर्यंत जे गलिच्छ राजकारण चालू आहे, महाराष्ट्राने असलं गलिच्छ
स्वइच्छ राजकारण, असलं रक्तरंजित राजकारण कधीही बघितलं. महाराष्ट्रात अशा पद्धतीचं राजकारण कधीही झालं नव्हतं. महाराष्ट्रात अशा पद्धतीने कधीही कुठल्याही पातळीवर सूडबुद्धी इतकी दाखवली गेली नव्हती. हे कुठून आलं हे सगळं पेव? बरं, हे सगळं चालू असताना आपण इकडं म्हणजे विरोधी पक्षातली माणसं असू कुणी असू, आपण चिंतेत आहोत, आपण दुःखात आहोत, आणि दादांचा पक्ष बळकावणारे ते पटेल तटकरे मात्र तिकडं भाजप सोबत मांडवली करतायत. आणि भाजपचे फडणवीस सांगतात, नाही नाही, मला विचारलं असतं की तू कोण, गावकी का भावकी, कशी पण विचारतील, का बरं तुम्ही का बरं मध्ये बोलताय? याचा अर्थ कळतो का तुम्हाला दादा? हो, याचा अर्थ असा आहे की सगळे पक्ष आम्ही संपवू, आणि राहिला जरी एखादा पक्ष तर तो आम्हीच चालवू. आम्ही लोकशाही नांदूच देणार नाही. आम्हाला कुठलाच पक्ष टिकवू द्यायचा नाही. आम्हाला कशीच संसदीय लोकशाही राहू द्यायची नाही. हा जो अत्यंत एक हुकुमशाहीचा जो प्रकार आहे, तो हुकुमशाहीचा प्रकार जी लोक रुजवतायत, या लोकांच्या विरोधात बिगुल वाजलं पाहिजे. या लोकांच्या विरोधात, या अनितीच्या विरोधात, या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आणि या सर्वंकष हुकुमशाहीच्या विरोधात मशाल पेटली पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रयत्न का आहे? कारण गाव खेड्यापासून तुम्ही बघा दादा, आपण एका छोट्या गावात इथं बसलेलो आहोत. छोट्या ग्रामपंचायतीचं गाव आहे. मला सांगा, एक साधारण 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा. 10 वर्षापूर्वीपर्यंत गावात एकाला काटा मोडला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यायचं. गावात एकाच्या घरी जर काही दुःखद घटना घडली तर अख्ख्या गावाला सुतक लागायचं. सगळं गाव एवढे एकोप्याने वागायचा. गावातला मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबळी, आटार, भागवान, सुतार, लोहार, कुंभार, सलगर, आटकर, बनगर, रामशी, बेरड, बेस्तर, बेलदार, कडे कपाळी, कैकाडी, घिसाडी, जोशी, माकडवाला, अस्वलवाला, चंदनवाला, वैदू, पारधी, कुणी का असला सगळा गावगाडा एकोप्यानं नांदायचा, एकत्र राहायचा. गावगाड्यामध्ये हे मराठ्याचं, हे ओबीसीचं असलं भांडण नव्हतं, असली वादावादी नव्हती. हे असं गावगाड्यात असं 2 पार्टी गाव करायचं आणि गावात असे जाती जातीचे गट पाडायचं राजकारण. हे कुणी राजकारण तयार केलं? हे कुठून आलं राजकारण? जे 10 वर्षापूर्वीपर्यंत नव्हतं ते अचानक 2014 नंतर हे सुरू होतं, जेव्हापासून फडणवीस नावाचा माणूस राजकारणात येतो आणि जेव्हापासून ते राजकारण करतात आणि इथं गल्ली ते दिल्ली आम्हाला कमळ फुलवायचे म्हणतात आणि त्याच्यासाठी वाटेल त्या पद्धतीने गावगाडे, अतिशय गावगाड्यांमध्ये फूट पाडली जाते, गावागावात फूट पडते, घराघरात फूट पडते, पक्ष फोडले जातात आणि नुसतं पक्ष फोडून भागत नाही तर कुटुंब सुद्धा फोडली जातात. मग चुलता पुतण्याला ओळखत नाही, भाऊ बहिणीला ओळखत नाही, बापलेकाला ओळखत नाही. त्यांना ज्या पद्धतीने करायचंय त्या पद्धतीने ते करतात. त्याचा परिणाम काय होतोय? त्याचा परिणाम असा होतो की जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे त्यांचं लक्षच जात नाही. त्या प्रश्नांवर ते कधी बोलतील बरं? या प्रश्नांवर त्यांना कधी बोलायला वेळ मिळेल बरं? म्हणजे साधं गणित आहे. मगाशी मी आणि जगदीश दादा आम्ही बोलत होतो दोघ जण, आणि बोलताना ते मला म्हणाले, ताई तुम्ही चांगला प्रश्न हाताळला होतो. नवोदयाची पोरगी आता 8वीचं लेकरू आत्महत्या प्रकरण झालं आणि फार कमी वेळामध्ये आपण त्या लातूरच्या एसपींना बोललो. ज्या काही त्याच्यातल्या सगळ्या फॉर्मॅलिटी आहेत त्या सगळ्या फॉर्मॅलिटी करून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांचे जे कोणी त्याच्याशी संबंधित मेट्रन होती, वसतिगृह अधीक्षक होते, त्यांच्या डिसमिस ऑर्डर असतील, या सगळ्या गोष्टी आपण करून घेतल्या. ह्या खरं तर गोष्टी कोणी करायला पाहिजे? ह्या गोष्टी सरकार नावाच्या यंत्रणेने करायला पाहिजे. या गोष्टी पोलिसांना सांगायची वेळ येऊ नये. त्या सांगायची वेळ काय येते तर पोलिसांना दुसरीच सगळी काम आहेत. बिचारांना बिजी लोक आहेत सगळे. त्यांच्याकडे काय काम आहे तर पोलिसांनी अमुक एक काम केलं पाहिजे म्हणून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून कोण असलं पाहिजे तर त्या खात्याचे मंत्री असले पाहिजेत. त्या खात्याचे मंत्री कोण आहेत तर गृह खातं चालवतात ते गृहमंत्री. पण गृहमंत्र्यांना वेळ कुठे आहे? कारण गृहमंत्र्यांचा सगळा वेळ हा लोकांची पक्ष फोडणं आणि घर फोडणं याच्यातच जातोय. त्याला विचारायला वेळच नाही, त्याला वेळ नाही त्याच्यामध्ये. दादा हो, 3 वर्षाचं लेकरू सुरक्षित नाही, 3 वर्षाची पोरगी, आणि 70 वर्षाची आजी पण सुरक्षित नाही. एवढी वाईट परिस्थिती या राज्यात कधीही नव्हती. हा राज्य छत्रपती शिवरायांना मानणारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र प्रबोधनकारांचा, या महाराष्ट्रामध्ये जिथे मला आठवतं की एकमेवाद्वितीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नांदेडचं प्रकरण झाल्यावर त्या माऊलीला बोलवून तिचं कौतुक करून म्हणतात की तुझे केस लढायला शिवसैनिक सगळे बहादर तयार आहेत, पण तुझ्यावर जर अन्याय झाला, तुझ्याकडे जर कुणी बोट दाखवलं तर त्याचं बोट तोडायचं नाही, त्याचा कुणी तुझ्याकडे वाकड्यानं जर बघितलं तर त्याची डोळे काढायची हिंमत तुझ्यात आली पाहिजे. बाकी काही झालं तर आम्ही आहोत. हे वातावरण होतं ह्या राज्यात. पण आता जर 3 वर्षाचं लेकरू सुरक्षित राहत नाही आणि त्या लेकराबद्दल FIR करून घ्यायची का नाही, FIR करायला जर आपण पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर पोलीस आधी बघतोय की आपल्याला विचारावं लागेल का, सत्ताधारी पक्षाचे लोक काय सांगतील, सत्ताधारी पक्षाच्या माणसाने सांगितलं तर आपण निवडून आणू, नाहीतर आपण FIR करू,
नाहीतर FIR करायची नाही. आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी काय करायचं, तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी त्या त्या ठिकाणी स्थानिकला आपापले पोलीस अधिकारी आणून ठेवायचे आणि ते पोलीस अधिकारी त्यांच्या पद्धतीने काम करतील. म्हणजे इथली सगळी माणसं, मगाशी मला जगदीश आश्चर्य वाटलं कशात एवढे सगळे मुद्दे आपण सांगतोय. हे एवढे सगळे मुद्दे सांगण्यापेक्षा जसं भाजप विषारी प्रचार करतंय, ही जात काय आहे, तो धर्म काय आहे, जातीचं धर्माचं हेच विद्वेषी भांडण करत बसायचं, बाकीचे मुद्देच बोलायचे नाही. बाकीच्या मुद्द्यांवर त्यांना बोलायला वेळ नाही, त्याच्यावरती ते चर्चा करत नाही की अरे 2 नंबरच्या धंद्यांचं काय झालं, जे आता इथे सांगितलं गेलं ज्योतिष भाऊकडून की बाबा जनशक्ती विरोधात धनशक्तीची लढाई आहे. कदाचित ते मताला 5 आणि 10 हजार रुपये खर्च करतील, करू शकतात, पैसे आहेत त्यांच्याकडं. पण पैसे कुठले येतं, काय कटाडं खांदायला गेले होते होय, का बरेचसे खांदायचं काम केलं, पैसे कुठले येतं, सगळं 2 नंबरचा धंदा आहे. सगळे 2 नंबरचे धंदे चालू ठेवायचे आणि त्याच्यातनं पैसे कमवायचे. मग दारूचं गुत्ता असो का मटक्याचा अड्डा असो, एकाकड छक्का दुरीकड सत्या, तिरीकट आट्यात चौकाकट नौका, ओपन जीव दिना क्लोज झोपू दिना. माणसाला सुधरूच द्यायचं नाही काय काय म्हणजे त्याचा विकासच झाला नाही पाहिजे. दादा हो, वोटिंगच्या आधी कदाचित आदल्या दिवशी तुम्हाला मताला 5,000 ते देऊ पण शकतील. न द्यायला काय झालं, आपण एवढे दुनियाचे कष्ट करतोय, दिवस रात्र मेहनत करतो, ते आपल्या लेकराला शिकवण्यासाठी. आपल्या लेकरू डोळे फोडून अभ्यास करता, आई बाप त्याला पोटाला चिमटा घेऊन त्याला प्रत्येक वस्तू देतात. लेकरू शिकतं, लेकरू वाढतं, लेकरू कॉलेजला ऍडमिशन घेतं आणि चांगलं कॉलेज मिळावं म्हणून आपण धडपडतो आणि चांगल्या कॉलेजला लेकरांना ऍडमिशन घ्यायचंय. आणि त्या कॉलेजच्या गेटवर जर ड्रग्जचा पेडलर थांबत असेल तर आपण काय करायचं. आणि असे ड्रग्जचे पेडलर त्यांचे प्रवेश कोण करून घ्यायचे, तर या भाजपवाल्यांनी करून घ्यायचे. त्यांची पाठराखण कुणी करायची, तर भाजपवाल्यांनी करून घ्यायची. आता ह्याच्यावर त्यांना प्रश्न कोण विचारले पाहिजेत, आपण आता पोलीस भावात नाही, त्यांची तरी काय विचारांची अडचण आहे. त्यांचं म्हणजे सगळं असून अडचण नसून खोलंबा असल्यासारखा सगळा धंदा झालाय. त्यामुळे त्यांना मी काय बोलून काय लय उपयोग नाही. दादा हो, आपले प्रश्न काय आहे, आपले प्रश्न हा कुठल्या धर्माचा, हा कुठल्या जातीचा, हा आपला प्रश्न नाही. आपला प्रश्न हा आहे की काय या गावातून मला जर तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी माझ्या लेकराला शाळेला कॉलेजला पाठवायचंय तर त्याला रस्ता चांगला आहे का, हा आपला खरा प्रश्न आहे. मी आता येत होते मधून, मला मॅप टाकला, म्हटलं अरे लोकेशन तरी टाका, कसं यायचंय ते. लोकेशन टाकलं उमेदवाराने, मी लोकेशनला बघत येत होते. माय बापाच्या इमानदारीनं मला काळजी वाटत होती, आपली गाडी घसरली तर एवढा असा काचेसारखा गुलगुलीत रस्ता, नुसते काच, चकचकीत चकचकीत काच. आईला काय विकास, काय दांडगा विकास केला. इकडून असं लोहारा जिवळी असं इकडून आले बघा मी. म्हणजे तुम्हाला रस्ता कळला असेल की रस्ता कसा आहे ते. दादा, ज्यांना म्हणजे मनके बिनके दुखत असतील आणि वाटत असेल की नाही ताई आमच्यासाठी असाच चांगला रस्ता पाहिजे, असंच पाहिजे आम्हाला, तर त्यांनी तिकडे जायला हरकत नाही. पण ज्यांना वाटतं की नाही हा रस्ता अतिशय चांगला झाला पाहिजे आणि आमच्या लेकरांना सहज सुलभपणे शाळा कॉलेजला जायला यायला चांगली वाहनं या रस्त्यावरून गेली पाहिजे, तर मला वाटतं मशाल पेटली पाहिजे. ती मशाल पेटली. आता होतंय काय माहितीये का, इथल्या लोकांचं तर लय वेगळंच आहे. म्हणजे काय आपले राणा पाटील वगैरे ह्यांचं लयच वेगळं काम आहे. ह्यांचं म्हणजे सगळं हमारे खतमे तुम्हाला सलाम. हा म्हणजे सगळी मेहनत आम्ही करणार बरं काय म्हणतात ना, मेहनत करे मुर्गीन फकीर खाया अंडा म्हणल्यासारखा धंदा सगळा. मेहनत सगळी आम्ही करणार आणि ह्यांनी नुसतं असं आम्ही केलं, क्रेडिट आम्ही केलं. अरे काय केलं तू, आम्ही केलं. म्हणजे ते मला कधी कधी असं ती आठवतंय की 3 मित्र जमले होते. एक बिचारा असा सिन्सिअर होता, एक त्याच्यापेक्षा अजून लय जिनियस होता आणि एक लयच भामटा होता, नुसती ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला करणारा. मग पहिला म्हणला तुम्हाला माहितीये का, म्हणला मी एक शोध लावला. काय शोध लावलाय, म्हणला मी असं एक स्क्रू बनवलेला आहे की जो स्क्रू डोळ्याने दिसत नाही, मायक्रोस्कोप मधून स्क्रू बघावा लागतो. दुसऱ्या म्हणला हे तर काहीच नाही. मग काय, मी अशा स्क्रूला छिद्र पाडून त्याच्यातून बोलता येईल इतकी बारीक तार बनवली. भामटा म्हणलाय येड्या हो, तुम्ही उगाच मेहनत घ्यायलात. म्हणला मी काय केलं माहितीये का, मी त्याच्यावर माझा मेडींचा शिक्का मारलाय. आपण फक्त टॅग लावणार आहे, आपण मेहनत करत नाही. तुमच्याकडचा जे माणूस आहे का ती त्या पठडीतला आहे, मेहनत करायची तर नाही. अरे अख्ख्या दुनियेला माहित आहे, अख्ख्या जगाला माहित आहे की माकडी धरणाच्या पाण्याचं लिफ्टअप करायचं आणि हे पाणी इथल्या 22-25 गावामध्ये पोचवायचं, याच्यासाठी 4-5 वर्षापासून इथली संघर्ष समिती काम करत होती. ज्या संघर्ष समिती मधली इथली तरणीबाण पोरं रोज कधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिही, कधी राज्यपालांना पत्र लिही, कधी आमदारांच्या भेटी घे, कधी आमचे स्वर्गीय अजितदादा
त्यांच्यापर्यंत पोच, अशा सगळ्या गोष्टी करत होती. आणि या संघर्ष समितीचं नेतृत्व कोण करत होतं, तर ते जगदीश पाटील. एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर 113 कोटीची पाण्याची योजना आहे आपण इथं, ज्याच्यामुळे इथला सिंचनाचा टक्का वाढेल, ज्याच्यामुळे शेती मातीचे प्रश्न सुटतील. आपण शेती मातीतली माणसं आहोत, तुमची माझी नाळ शेती मातीतली आहे, आपण गावखेड्यातली माणसं आहोत. ही योजना इथल्या संघर्ष समितीच्या पोरांनी आणली, ज्या संघर्ष समितीच्या पोरांनी प्रसंगी अंगावर केसेस घेतल्या, मोर्चे झाले तर त्याच्यात लाट्या काट्या खाल्ल्या, सगळी योजना झाली. आणि आता सगळं झाल्यावर वरती मागून घोडं नाचवत, आता ऐन इलेक्शन मध्ये अचानक उठून त्या झोपेतून उठून म्हणल्यासारखं, काय असं असतंय का? म्हणजे कुठं मी काय झालं की आम्हीच केलं, काय झालं की आम्हीच केलं, गावात गोड बातमी म्हणत आहे. अरे असं थोडी वाटतंय, असं नाही का? जरा तरी विचार करा. मला असं वाटतं की जर ज्या पद्धतीने आता जगदीश पाटील यांनी सांगितलं की इथला सिंचनाचा टक्का वाढवायचा असेल, तर जे इथले पाझर तलाव आहेत, या पाझर तलावांची रुंदी आणि खोली वाढवली गेली तर अजून पाणी जास्तीचं साठवू शकतं. पण ती रुंदी आणि खोली वाढावी आणि त्या पाझर तलावांच्या जलसाठवण क्षमता अधिकच्या वाढाव्या, याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक दूरदृष्टीचा प्रतिनिधी असावा लागतो. तो दूरदृष्टीचा प्रतिनिधी असेल तर हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आता ज्यांना असं वाटतंय की नुसत्या मोकळ्या रानात गप्पा हाणल्या तरी ते पीक निघतंय, त्यांनी खुशाल त्यांच्या सोबत जावं, आपलं काय म्हणणं नाही. पण ज्यांना वाटतंय की नाही पाऊसच पडला पाहिजे आणि पाणी शेतात आलं पाहिजे, आपल्या प्रत्येकाच्या शेतातनं बांधातनं इथं पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि आमच्याकडे आम्ही सर्वाधिक जलसाठवण क्षमतेचे धनी झालो पाहिजे, असं ज्यांना वाटतंय त्यांनी मात्र मशाल पेटवायचे. दादा हो, आम्ही खात्रीनं सांगू शकतो की आम्ही, बरेच लोक म्हणाले की अरे काय म्हणले शिवसेना युबीटीचं काय आता काय खरं नाही. ज्या लोकांनी आमचा पक्ष चिन्ह सगळं कपट कारस्थान करून घेतलं, कपट कारस्थान करणारे अर्थात देवेंद्रजीच होते म्हणा. कारण देवेंद्रजींचा प्रॉब्लेम असा की त्यांना स्वतःला माणसं घडवताच येत नाही. म्हणजे आपण जसं सांगू शकतो की नाही की बाबा एखाद्या ठिकाणी समजा पवार साहेबांनी कोणाला घडवलं तर आपण नावं सांगू शकतो, किंवा त्यांनी वळसे पाटलांना घडवलं असेल, हसन मुश्रीफांना घडवलं असेल, किंवा त्यांनी अजितदादांना घडवलं असेल, सुप्रियाताईंना घडवलं असेल, खूप काही नावं सांगता येतात. पण जर या बाळासाहेबांनी कोणाला घडवलं तर नावं सांगता येतात. भुजबळ साहेबांना घडवलं, नारायण राणेला घडवलं, अनंतराव अडसुळांना घडवलं, चंद्रकांत खैरेंना घडवलं, किंवा राज साहेबांना घडवलं, उद्धव साहेबांना घडवलं, कितीतरी नावं सांगता येतील. पण फडणवीसांनी कुणाला घडवलं असा जर प्रश्न विचारला तर एक पण नाव सांगता येत नाही. त्यांनी माणसं घडवली नाही, दुसऱ्याचा तयार रेडीमेड माल फक्त चोरला, बाकी काहीच केलं. मग कुणाला ईडीचा धाक दाखवायचा, कुणाला सीबीआयचा धाक दाखवायचा, चुप बटोरे तो कान काटुंगा कार्यक्रम करायचा, आणि असे ईडी सीबीआय ब्लॅकमेलिंग करू करू माणसं आणली, आणि ब्लॅकमेलिंग करू करू जी माणसं इतरत्र पक्षामध्ये गेली, अशा काळामध्ये इथे आमच्याकडे मात्र आम्ही अस्सल उदाहरण देऊ शकतो की अशा सगळ्या कठीण काळामध्ये सुद्धा धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर नावाचा एक ठाण्या वाघ ताकदीने लढतो, उभा राहतो, आणि नुसता लढत नाही तर इथे सर्वाधिक मताने निवडून, अर्थात ती सर्वाधिक मतं मिळणं हे तुमच्या आशीर्वादामुळे शक्य आहे, तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणून. आणि ओम दादांनाही त्याची जाणीव आहे, किंबहुना आमच्या प्रत्येक शिवसैनिकाला ज्याने ज्याने इथे मशाल धारण केलेली आहे त्या प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव आहे. आणि म्हणूनच मतदारसंघातलं सुख दुःख काही असेल, दसरा मेळाव्याचा तिकडचा कार्यक्रम सोडून जर माझ्या मतदारसंघातली लोक जर पूर परिस्थितीमध्ये असतील तर मी तिकडे जाणार नाही, मी पूर परिस्थितीसाठी इथे थांबेल, मी माझ्या लोकांच्या सोबत राहील, मी त्यांच्या सुखदुःखात राहील, इथल्या पूरग्रस्तातल्या एका माणसाला मदत करणं ही माझी जबाबदारी असेल. आणि यासाठी म्हणून इथले खासदार हे झटत राहतात. त्याच खासदारांच्या हुशीत आणि तालमीत तयार झालेली हे आमची सगळी माणसं, मग आमचे मधुसूदन ढोलेजी असतील, जगदीश पाटील असतील, किंवा आमचे कोळगेजी असतील, हे सगळे लोक ताकदीने काम करतात. मला आनंद आणि अभिमान आहे, कारण मी सगळीकडे प्रचाराच्या सभा करते महाराष्ट्रभर. 10-11 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद चालू आहे. पण मी पहिल्यांदा जिल्हा परिषद प्रतिनिधीचा निवडणूक जाहीरनामा बघितला. ही किती चांगली गोष्ट आहे की मी काय काम करणार आहे, माझ्या कामाचा काय रोडमॅप आहे, मी कुठली कामं, आणि ही कामं नाही झाली तर तुम्ही माझ्या कानाला पकडू शकता, मी ही कामं करायला कटिबद्ध आहे. म्हणून जेव्हा ते स्पष्टपणे नमूद करतात की निम्न तेरणा सिंचन योजनेच्या मजबूतीकरण आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी, की तेरणा जलसिंचन योजना जी आहे, ही जी तेरणा सिंचन योजना असेल ती या गटातल्या प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी आमचे 3ही प्रतिनिधी
2 पंचायत समितीचे, जिल्हा परिषदेचा हे सगळे प्रयत्नशील असतील आणि त्यासाठी आवश्यक असणारा निधी जो वार्षिक 300 कोटी म्हणजे काही थोडका झाला का, आम्ही त्यासाठी प्रयत्न करत राहू. केशेगाव गावातील यमाई तलावाची दुरुस्ती, मी जे मगाशीच म्हटलं की तलावाचं रुंदीकरण आणि खोली जर आपण यावर काम केलं तर जलसाठवण क्षमता वाढू शकते. सौर ऊर्जा फीडद्वारे शेतीला दिवसा व अखंड वीज उपलब्ध, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण जो शेती मातीतला आहे त्याला ते प्रश्न कळतील ना. ज्यानं रेड कार्पेटवर बी पाया स्लीपर घालून उतरतय त्याला कसं कळणार आहे ते. ज्यानं रोज इथं शेत मातीमध्ये काम करणारा माणूस आहे त्याला हा प्रश्न कळेल ही सौर ऊर्जा फीडद्वारे. का बरं? कारण रात्रीला जर शेतकऱ्यांना लाईट मिळत असेल आणि रात्र जर शेतकऱ्यांना डोळे फोडावे लागत असतील तर शेतकऱ्यांनी काम कसं करायचं. त्याच्यात इकडनं बिबट्या आला, तिकडनं बिबट्या आला, त्याच्या बातम्या अजून वेगळ्याच चालू. पण अशा सगळ्यांमध्ये खास शेतकऱ्यांचा विचार करून सोलार प्लॅनेट आपल्याला करता येतील का, आणि सोलार प्लांटच्या साह्याने सौर ऊर्जा फीडरद्वारे शेतीला दिवसा व अखंड वीज, जेणेकरून तुम्ही दिवसा शेतीला पाणी देऊ शकाल, यासाठी काम करायला आम्ही कटिबद्ध असू. पाणंद रस्ते, शेती रस्ते अंतर्गत सिमेंट रस्ते पूर्ण करणार. तुम्ही पाणंद रस्ते नक्की करा, पण ती मधला रस्ता बी एकदा करून घ्या गडे. म्हणजे आपण त्यांच्यासाठी मदत करू बाबा. त्यांचे बी माणसं येणार जाणार आहेत, काय होते आपण बी आणि त्यांना बी आपण मदत करून टाकू. कारण रस्त्यांचं काम, रस्ते हे कुठल्याही गावच्या विकासाची खरी वाहिनी असते. ह्यांना फक्त विकास उच्चारता येतो, विकास करता येत नाही. विकास ऍक्च्युअल काय असतो, त्याचा रोडमॅप काय असतो, तो रोडमॅप या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेला आहे. उन्नत शेतीच्या विकासासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबर की एवढी सगळी जी ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आहे ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आम्हाला आमच्या शेती मातीसाठी वापरता येईल का. या गटातल्या शेतकऱ्यांच्या साठी, इथल्या पिकांच्या साठी जर काही पिकांवर किडी असतील, कुठला रोग पसरलेला असेल, त्यासाठी अत्यावश्यक अशा काही औषध फवारण्या असतील, त्याच्या काही योजना असतील आणि त्यासाठी नेमकं शेतकऱ्यांच्यासाठी काही मार्गदर्शनपर उपक्रम राबवायचे असतील तर त्यासाठी आमचे 3ही प्रतिनिधी हे तत्पर असतील. महत्वाचं, अतिवृष्टी किंवा दुष्काळात शेतकऱ्यांना पीक विमा तसेच सरकारी मदतीचा मोबदला. दादा हो, आता आपण पूरग्रस्त परिस्थितीला सामोरे गेलो होतो. काय केलं सरकारने आपल्या सोबत? इथल्या पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून आमदार कैलासदादा पाटील यांचा धाराशिव मध्ये ऐन दिवाळीमध्ये उपोषण चालू होतं. त्या उपोषणाला थोडं यश आलं, मग कोर्टात केस दाखल झाली. कोर्टाने सांगितलं, खालच्या कोर्टाने, की अरे शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देऊन टाका. तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही का कमळाच्या विरोधात आहोत त्याचं कारण सांगितलं पाहिजे. की जेव्हा कैलासदादा आणि इथले आमचे सगळे लोक कोर्टात भांडायला गेली आणि कोर्टाने सांगितलं की शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देऊन टाका, तेव्हा वरच्या कोर्टात विमा कंपनीच्या वतीनं कोण गेलं तर भाजप गेली. बघा, त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही, त्यांना शेतकऱ्यांपेक्षा जास्त त्यांना विमा कंपन्यांची चिंता आहे. पण आमचा प्रयत्न असेल की आमच्या या गटातल्या शेतकऱ्यांचे विशेषतः विम्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणे आणि त्यांना मदतीचा मोबदला मिळवून देणे, त्यासोबतच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. मी स्वतः धाराशिव मध्ये या उमरग्याच्या श्रमजीवी कॉलेजमध्ये माझं BEd झालेलं आहे. मी शिकायला 1 वर्ष इथं होते. शिवाजी कॉलेजमध्ये मी 1 वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या जिल्ह्यात किती महत्वाचा आहे आणि किती गंभीर आहे याची मला कल्पना आहे. पण आपण जर आम्हाला ही संधी दिली तर ह्या संधीचं सोनं करून दाखवून आम्ही इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कारण आमच्या गरोदर माता, आमच्या अगदी वय वर्ष 50च्या पुढे असलेल्या आमच्या माय माऊल्या डोक्यावर एक आणि कमरेवर एक घागर घेऊन जर 4-4 किलोमीटर चालत असतील तर हे वाईट आहे आणि यातनं सुटका करणं हे प्रतिनिधींचं आद्य कर्तव्य आहे. ते आम्ही पूर्ण करू. आम्ही सांगतोय की दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दूध संकलन केंद्र आणि पशुखाद्यासाठीचं अनुदान किती बारकाईने विचार करतोय बघा आम्ही, की इथे दूध संकलन केंद्र असलं पाहिजे आणि नुसतं दूध संकलन केंद्र नाही तर इथली जी काही दुग्धजन्य असे प्राणी आहेत, मग इथली गाय, म्हैस, शेळी या सगळ्यांच्या साठीच जे पशुखाद्य योजना आहे त्या पशुखाद्य योजनेवर आम्ही काम करण्यासाठी तत्पर असू. गरज आहे आपल्या एका आशीर्वादाची. प्रत्येक गावात अद्ययावत अभ्यासिका आणि वायफायची सुविधा. दादा हो, मी पुण्यामध्ये राहते. मी पुण्यामध्ये UPSCच्या पोरांना शिकवते. मी आंतरराष्ट्रीय धोरण, आंतरराष्ट्रीय राजकारण, परराष्ट्रीय धोरण आणि कायद्याचा पेपर शिकवते. आणि माझ्या तेव्हा लक्षात येतं की सगळ्यात जास्त लेकरं कुठली शिकायला येतात तर ती धाराशिव मधली, नांदेड मधली, लातूर मधली, मराठवाड्यातली लेकरं जास्तीत जास्त तिकडे शिकायला येतात. पण जी लेकरं तिकडे शिकायला आहेत ती लेकरं आपल्या आईबापांना त्रास होऊ नये म्हणून पोटाला चिमटा काढून शिकणारी लेकरं आहेत. खूप मेसला पैसे
पैसे जातात म्हणून कित्येक अशी लेकरं आहेत की जी एक वेळची मेस 2 ठिकाणी करून खातात किंवा एक नाश्त्याची प्लेट 3 पोरं एकत्र बसून खातात. अशा पोरांना जर इथं त्यांच्या अभ्यास योग्य वातावरण मिळालं तर त्या लेकरांचा तिकडचा खर्च वाचेल. आणि आम्ही त्याच्यावरही विचार करतोय की या सगळ्या युपीएससी एमपीएससीचा अभ्यास करणारी लेकरं त्या लेकरांच्यासाठी इथं अभ्यासिका उपलब्ध करून देणं आणि त्या अभ्यासिकांच्यासाठी त्यांना आवश्यक असेल तेव्हा जगाचं सगळं ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना त्यांचा डेटा पॅक मिळवण्यासाठी इथं आमच्याकडून वायफायच्या सुविधा असणाऱ्या अद्ययावत अभ्यासिका. आता ज्यांना हे सगळं पाहिजे असेल त्यांनी मशाल निवडायची बरं का. पुढे आम्ही पुन्हा सांगतोय की गावातल्या मुख्य चौकात सौर पथदिवे बसू. फार महत्वाचा प्रश्न आहे. इथं सभा होती, इकडे एक फोकस लावला, इकडे एक फोकस लावलाय. निश्चितपणे हा फोकस आता लावला असेल, सभेसाठी लावला असेल, है की नाही? गाव कुणाचं काय मला काय माहित नाही बरं. पण आता इथं ह्या कार्यक्रमासाठी इथं 2 फोकस लावून आपल्याला ही सभा घ्यावी लागते. जर आपण सौर प्लांट जर केलं तर इथले पथदिवे आपल्याला चालू करता येऊ शकतात. आणि हा आमचा मानस आहे की तुम्ही मशालीच्या सोबत जर उभे राहिला तर आम्हाला गावागावातल्या चौकांमध्ये आणि पथदिवे जे महत्वाचे ठिकाण आहेत अशा ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारी पथदिवे लावणं शक्य होईल. दवाखान्यांमध्ये 24 तास जे 108 नंबरची रुग्ण काय अपेक्षा असते बरं आपल्या लोकांची? वॉटर मीटर गटर आपली अपेक्षा काय आहे बरं? तर पंचायत समितीमध्ये जे उपजिल्हा दर्जाचं रुग्णालय आहे त्या उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयातनं सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाव्या. विशेषतः कोणती सुविधा? सोनोग्राफी सारखी सुविधा. काय परिस्थिती आहे सध्या उपजिल्हा रुग्णालयांमधून? तर परिस्थिती अशी असते की सोनोग्राफीचं मशीनच बंद पडताना आतला डॉक्टर बाहेरच्या खाजगी प्रॅक्टिस वाल्याची चिठ्ठी लिहून देतो. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जर सोनोग्राफी करायची म्हटलं 4थ्या-5व्या महिन्यातली गरोदर मातेची जे अॅनोमलीची सोनोग्राफी अस्थिव्यंगासाठी केली जाते, जर 4थ्या महिन्यातली सोनोग्राफी करायची म्हटलं ब्लॅक अँड व्हाईट तर 1,500 ते 2,000 रुपये. कलर डॉप्लर करायची म्हटलं तर 3,500 रुपये. या सगळ्यांवर या सगळ्या माय मावल्या कुणाला प्रश्न विचारू शकतील? मला वाटतं महिलेशी चांगलं बोलू शकते. आमच्याकडे 2 ताया उभ्या आहेत आणि या 2 ताया तुमच्या सोबत 24/7 उपलब्ध आहेत. मग इथल्या अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असेल, इथल्या आशा वर्करचा प्रश्न असेल, इथल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या आमच्या अडवलेल्या माय मावल्यांचा प्रश्न असेल, या सगळ्यांच्यासाठी आम्ही कटिबद्ध असू, आम्ही ताकदीने उभे असू. आम्ही तुमच्या सोबत आहोत. कमी तिथं आम्ही हे आमचं शिवसेना युबीटीचं ब्रीद आहे आणि हा ठाकरेंचा शब्द आहे. ठाकरेंचा शब्द म्हणजे हा शब्द म्हणजे फडणवीसांचा नाही. सकाळी आरोप करायचे संध्याकाळी त्याच्याच प्रचारात जायचं असला रंगा नाही. आम्ही सत्व आणि तत्व टिकून आहोत. आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही सत्यासाठी लढणारी आहोत. महत्वाचं ग्राम स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन करणं, आरोग्य सुविधांवर भर देणं, प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि दफनभूमी उभारणीसाठीचा निधी उपलब्ध करणं आणि गावातील बस थांब्यांजवळचे सार्वजनिक शौचालय यांची व्यवस्था. कारण हे फार महत्वाचं आहे. कित्येक ठिकाणी बस स्टँड नसतात, गावात फक्त पाटी असते. मग अशा पाटीच्या ठिकाणी बऱ्याचदा जिथं स्त्री पुरुष बसची वाट बघत बसलेले आहेत त्यांना या सगळ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज पडते. किती बारकाईने विचार करून इतक्या बारीक मुद्द्यांचा अभ्यास करून हा जाहीरनामा आम्ही आपल्या समोर ठेवतोय. दादा हो, मी हे सगळं बोलत असताना मी फक्त आणि फक्त आम्ही काय करू शकतो, आम्ही काय देऊ शकतो, आमचा काय मानस आहे यावर मी बोलत आहे. मला अजिबात कुठल्याही विरोधकांची मापं काढण्यात इंटरेस्ट काय देणं घेणं नाही. कारण त्यांना वेळे म्हटल्याने मी फार शहाणी होते असं अजिबात नाही. त्यांनी काय केलं त्यांच्यासोबत आम्ही काय करू शकतो, आमच्यात किती कुवत आहे, आमच्यात किती क्षमता आहे, आमची किती दूरदृष्टी आहे आणि तुम्ही साथ दिली तर हा गट आम्ही या जिल्ह्यातला सर्वाधिक प्रगत गट कसा बनवू शकतो यावर आमचा भर असतो आणि आम्ही त्यावर काम करतो. आता तरी सुद्धा आपण जरी काही टिकाटिपणीचं जरी काही बोललो नाही तरी पण काही खबरे असतात बिचारे. मोबाईल तरी लावतात, रेकॉर्ड तरी करतात. ऐकवायचं असतं ना, काय बोलले माहित आहे का तुम्हाला, काय बोलले ऐकतो चालूच करतो फोन. असे तर खबरे बिबरे दिसले. कारण आज 5 तारीख आहे, 6 आणि 7 तारीख. आता काय शांत डोकं ठेवायचं, असल्या खबऱ्यांच्या काही नादाला लागायचं नाही. कारण खबऱ्यांचा अर्थकारण काय 10-5 एकरचा ऊस उभी असलं काही नसते. खबऱ्यांचं अर्थकारण छोटस असतं. लय झाला हाफ बिर्याणी 190 ह्याच्या पलीकडे त्यामुळे त्यांच्या काय लय नादाला लागायचं नाही. डोकं शांत ठेवायचं आणि काय तुम्ही पैसे बी दिले ना, घापघार पैसे घ्यायचे काय लय विषय नाही. काय त्यांचे काय कुणाच्या खिशातले पैसे देणार, आपल्यालाच लुटून आपलेच पैसे आहेत. पैसे द्यायचे, हा घेतो म्हणायचं पैसे. आणि तिकडे आणि मी अजून एक सांगते, मशीनवर किती नंबरला आम्ही आहोत म्हणजे
कोळगेताईचं किती नंबरला नाव आहे, इकडे आमच्या पाटील ताईंचं किती नंबरला नाव आहे, ढोले साहेबांचं किती नंबरला नाव आहे, असल्या तांत्रिक भानगडीत मी पडणार नाही. मी एवढंच सांगेन, मशीन बघायची, मशाल बघायची, देतात का शिकायचं विषय नाही काय. मशीन बघायची, मशाल बघायची, शिक्का मारायचा, ह्याच्या पलीकडे काय नाही. आणि बाहेर आल्यावर पुन्हा सांगायचं मशालीला दिलं बघ का, मशालीला, हे जोरात सांगायचं. आपण सगळेजण ताकदीने येणाऱ्या 7 तारखेला आम्हाला साथ द्याल, आशीर्वाद द्याल. आम्ही एकच शब्द देते, माझ्या 3ही उमेदवारांच्या वतीनं, आमचे ढोले साहेब असतील, आमच्या ताई असतील, या तिघांच्या वतीनं आम्ही उठणार नाही, आम्ही मातणार नाही, आम्ही घेतला वसा टाकणार नाही, आम्ही कुठल्याही दंडशक्तीच्या समोर आम्ही झुकणार नाही. आम्ही प्रत्येक वेळेला आपल्या सोबत ताकदीने उभे असू. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.